काल कल्याण डोंबिवलीमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली। विशेषतः पाहायला गेलं तर कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्याने खाडी किनारी असलेल्या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं, त्याचबरोबर रेतीबंदर परिसरात तबेल्यात देखील पाणी शिरलं होतं। मी सध्या उभा आहे गोविंदवाडी बायपास परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी त्या तबेल्यामध्ये रेस्क्यू करत बाहेर काढलेल्या म्हशी ज्या आहेत त्या गोविंदवाडी बायपास परिसरात बांधून ठेवलेल्या दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कालची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये स्थानिक नागरिकांना काही अडकलेल्या नागरिकांचं देखील रेस्क्यू करण्यात आलेलं, त्याचबरोबर तबेल्यामध्ये म्हशींचं देखील रेस्क्यू करत त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं व त्यानंतर त्यांना ठेवायचं कुठं हा प्रश्न उपस्थित होत होता। त्यानंतर आत्ता जे पाहिलं तर पुन्हा रात्रभर या म्हशींना गोविंदवाडी बायपास या ठिकाणी रेस्क्यू करून या ठिकाणी बांधून ठेवण्यात आलेला आहे। सध्या तरी पाहिलं तर 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला, मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणी पावसाने कुठेतरी उघडीक दिली आहे। पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र या पावसाचा जोर कमी होताच पाण्याचा निचरा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत। सध्या तरी आपण पाहिलं तर गोविंदवाडी बायपास परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या मशीनच्या मुळे झालेली पाहायला मिळत आहे आणि सध्या या मशीनना पुन्हा एकदा आपल्या तबेल्यात म्हणजे खाडी परिसरातलं पाणी हे कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा एकदा रेस्क्यू करत या ठिकाणी आणलेल्या म्हशी पुन्हा एकदा आपल्या तबेल्यामध्ये नेत असल्याचं या ठिकाणी चित्र दिसून येत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।